असं पुढच्या म्हणणं वेळेस जर राहुल पाटील पुढे आले लोकसभेला तर काय उत्तर असेल? होईल ना. दूध का दूध पाण्याचं पाणी होईल, त्याची काय चिंता करायची. निष्ठावंत आहेत ते. प्रत्येक निवडणुकीत निष्ठा विकणारे लोक आता निष्ठेच्या गप्पा हाणं लागले, ही मोठी गोष्ट म्हणजे एक चेष्टा वाटते कधी कधी. सोयऱ्या राजकारण आमच्या आमदार साहेबाचं. प्रत्येक निवडणुकीत त्यांनी त्यांच्या सोयीनं वागायचं. मला ह्या प्रश्नाला एवढंच म्हणायचं की तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलास. जाधव आहेत. जाधव साहेब, परभणीची सभा तुम्ही पाहिली असेल ठाकरेंची. हो, ते फार टीका केली टोकाची तुमच्यावर. चला तर आता शेवटी बघा, नेते आहे, नेत्यांनी काय बोलावं तो त्यांचा अधिकार आहे. मज पामरासी काय थोरपण पायीचे वाहन पायी बरे. पण राहुल पाटील पण फार आक्रमक झालेत. होतील ना, न व्हायला काय झालं. आक्रमक झालेत ते, निष्ठावंत आहेत ते. प्रत्येक निवडणुकीत निष्ठा विकणारे लोक आता निष्ठेच्या गप्पा हाणं लागले, ही मोठी गोष्ट म्हणजे एक चेष्टा वाटते कधी कधी. 22ला पण हे असं झालं होतं, पण तेव्हा तुम्ही येतोय. दोनच प्रश्न आहेत. यावेळेसच आता तुम्ही गेले, 22ला वेगळा निर्णय होता. याचं उत्तर अनेकांना पडलेलं आहे की का तसं, का त्यावेळेस नाही आणि आताच का गेले? 22लाही मी जाऊ शकलो असतो, परंतु पक्षाशी बांधिलकी ठेवून काम करायचा विचार ठेवला. पक्षाशी प्रामाणिक राहिलो. परंतु ज्या पद्धतीनं पक्षाची उभारणी नंतर व्हायला हवी होती ती कुठं होताना दिसत नव्हती. आणि स्थानिकचं राजकारण आमचं थोडं जरा सोयऱ्या राजकारण आमच्या आमदार साहेबाचं. प्रत्येक निवडणुकीत त्यांनी त्यांच्या सोयीनं वागायचं. आणि पक्ष नेतृत्वाकडून ज्या गोष्टी अपेक्षित होत्या किंवा जी समज द्यायला हवी होती किंवा जी काही ताकद द्यायला पाहिजे होती ती काही मिळत नव्हती. आणि या पार्श्वभूमीवर बाबा आता सोबत राहूनही विरोध व्हायला, तर मग आपण विरोधात केलेलं कोणतं वाईट आहे? राहुल पाटील नेमकं ते एक कारण आहे की उद्धव ठाकरे यांचं पण काही कारण आहे किंवा इतर काय नेमकं? नाही, ठाकरे पाराविषयी काही नाराज असायचं कारण नाही. स्थानिकचं राजकारण आहे आणि विकासाची गोष्टी महत्त्वाच्या आहेत. मी 4-5 निवडणुका जिंकल्यात आणि मी विकासाचे कामं करू शकत नाही विरोधात असल्यामुळं. त्यामुळे लोकांची नाराजी मला खूप भोवायची आणि नाराजी माझ्या अंगावर यायची. त्यामुळं मला नाईलाजानं हा निर्णय कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर घ्यावा लागला. कार्यकर्त्यांनी या ठिकाणी जास्त फोर्स केला की बाबा ह्या ठिकाणी आपल्याला ही भूमिका घ्यावी लागेल, नाहीतर आपण उद्या प्रवाहात राहायचं असेल तर. कारण आम्ही आता इतके वर्षापासून तुमच्यासोबत राहतो, तर तुम्ही कुठेतरी ह्याच्यामध्ये जर पुढाकार घेतला तर ठीक आहे, नाहीतर मग आम्हाला सुद्धा आमचा वेगळा विचार करावा लागेल अशी ठाकरेंना सोडलं याचं काही वाईट वाटतं तुम्हाला? नाही, ठाकरेंना सोडलं ह्याचं वाईट निश्चित वाटतंय, काय दुमतच नाही. परंतु शेवटी परिस्थिती तशी निर्माण झाली. कारण वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेबांच्या काळामध्ये आम्ही ज्या सामाजिक कार्याच्या बांधिलकीतून काम केलं आणि ज्या पद्धतीनं आम्हाला पुढे स्कोप मिळत गेला, आता सामाजिक बांधिलकी ठेवून काम करणं राजकारणाचा हा अजेंडा नाही राहिला. त्याला विकासाची जोड लागणार आहे आणि थोडं अर्थकारणावर बी राजकारण मोठ्या प्रमाणात झालं आहे. लोकांना मतदारसुद्धा वेगळ्या अँगलनं आपली भूमिका मांडत असतो. त्यामुळे निवडणुका थोडा खर्चिक झाल्यात. विकासात्मक दृष्टिकोन महत्त्वाचा आहे. त्यामुळं हे लोक चलबिचल आहेत सगळे. राजकारणाची सगळी समीकरणं बदललेत, म्हणून राजकारण बदलत चालले दिवस. यावर्षी वारी करायची का कसं काय? वारी तर ती काय सांगायची गरज आहे का? वारी रेग्युलर आहे. कुठनं कुठपर्यंत असणार आहे? आळंदी पंढरपूर सगळं पूर्ण असते. संजय राऊतांनी ज्या प्रकारे तुमच्यावर टीका केली, ज्या प्रकारे पैशाचा आरोप केला, याकडे कसं पाहता, कसं उत्तर द्या? अरे, पैशाचा आरोप केला, पैशाचे विषय असतं तर 24ला काय 22लाच केला असतो ना. त्यामुळं पैसा हा विषय नाही आहे. आता आरोप करणं तो एवढ्या उंचीचा माणूस आहे, त्यांनी काय बोलावं, एका संसदीय सदस्याला काय बोलतो. आपण एक संसदेचे सदस्य आहोत, त्या संसदेची गरिमा काय आहे? तुम्ही एक ज्येष्ठ जर्नलिस्ट आहात, तुमची काय उंची आहे? मी त्यांच्यापेक्षा वयाने लहान आहे. एखाद्या वेळेस मोठ्या भावानं एखाद्या लहान्या भावाला बोललं तर आपण समजू शकतो, परंतु ज्या भाषेत बोलले ती त्यांना शोभले का नाही त्यांनी ठरवावं. तुम्ही नेहमी अभंगातून उत्तर देत असता, अनेक संतांचे पुरावे देत असता. या प्रसंगाला तुम्हाला कुठला अभंग आठवतो? मला ह्या प्रश्नाला एवढंच म्हणायचं की तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा चुकलास. पुढच्या वेळेस जर राहुल पाटील पुढे आले लोकसभेला तर काय उत्तर असेल? होईल ना. दूध का दूध पाण्याचं पाणी होईल, त्याची काय चिंता करायची. नक्कीच. तर बंडू जाधव हे परभणीचे खासदार माझ्यासोबत होते. त्यांनी संजय राऊतांची टीका असेल आणि ज्या काही राजकीय घडामोडी आहेत त्यावर आपलं मत मांडलेलं आहे.